विरोधकांच्या सभात्यागानंतरही महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेत मंजूर, तर विधेयक रद्द करण्याची विरोधकांची मागणी। सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असल्यानं दुरुपयोग सुरू, जनसुरक्षा विधेयकात नक्षलवाद असा उल्लेखही नाही, कायद्याचं नाव जनसुरक्षा याऐवजी भाजप सुरक्षा ठेवावं, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। कम्युनिस्ट विचारधारा मारून बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली, प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर विधान परिषदेत गदारोळ, अंबादास दानवेंचा प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरती आक्षेप। संजय शिरसाटांच्या रूममध्ये पैशांची बॅग, संजय राऊतांचा आरोप, तर ती बॅग कपड्यांची, त्यात पैसे नाहीत, संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण। आमदार संजय गायकवाड आणि आणखी एका व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद, कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा, गुन्ह्याची माहिती पोलीस विधानसभा अध्यक्षांनाही देणार। मुख्यमंत्री पदासाठी पक्ष भाजपत विलीन करण्याची शिंदेंची तयारी, शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत संजय राऊतांचा मोठा दावा, शिवसेना नेत्यांचा राऊतांवरती पलटवार। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरनं तर्कवितर्कांना उधाण, दिल्ली दौऱ्यात ठाकरे बंधूंची संभाव्य युती आणि पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्याची सूत्रांची माहिती। मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम पोलिसांनी केलंय, तर विनापरवानगी भोंग्यांसाठी तिथल्या पोलिसांना जबाबदार धरलं जाईल, विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। दुधामध्ये भेसळ होत असल्याचा भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा आरोप, पडळकरांनी थेट दूध भेसळीचा डेमो दाखवत केली पोलखोल। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याविरोधात ख्रिस्ती समाज आक्रमक, ख्रिस्ती समाजाचं आझाद मैदानात धरणं आंदोलन, तर बुलढाण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा। आणि लोणावळा घाटात मंकी हिलजवळ रुळावरनं मालगाडी घसरली, लांब पल्ल्याच्या गाड्यांवर मोठा परिणाम, मुंबई पुणे रेल्वेचा खोळंबा।